नमस्ते मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास भाग 3 मध्ये आपण आज 1857चा बंड या संबंधी माहिती घेणार आहोत. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नक्की इतिहासाचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे. त्या अभ्यासक्रमामध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 मध्ये बघितलं युरोपियनांचं आगमन कोणत्या पद्धतीने हिंदुस्थानमध्ये झालं, हिंदुस्थानमध्ये काय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन साधारणपणे युरोपीय सत्ताने आपलं बस्तान हिंदुस्थानमध्ये कशा पद्धतीने बसवलं, इथल्या राज्यांशी, इथल्या संस्थानिकांशी, इथल्या सत्तांशी कसा त्यांनी स्ट्रगल हळूहळू केला आणि वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे निर्णय, वेगवेगळे त्यांचे थोडक्यात अनुशासन असेल किंवा शासन असेल या देशामध्ये, या हिंदुस्थानमध्ये कसं राबवलं त्या संबंधीची आपण माहिती थोडीशी घेतलेली होती. 1857चं बंड हे अचानक झालेलं बंड नव्हतं. 1857च्या बंडासंबंधी माहिती घ्यायची म्हणलं की 1857चं बंड भारतीय इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं एक सोनेरी पान म्हणून ओळखलं जातं आपल्या दृष्टिकोनातून, भारतीयांच्या दृष्टिकोनातून. 1857चं बंड हे केवळ बंड नव्हतं तर करोडो भारतीयांच्या भावना याच्यामध्ये गुंतलेल्या होत्या. कुणीतरी परकीय सत्ता आपल्या देशामध्ये व्यापारी म्हणून येत आहेत, आपल्याला फसवतात आणि फसवल्यानंतर आपल्याला गुलाम करतात, गुलाम केल्यानंतर आपल्या सर्व हक्कांची गळचेपी करतायत. एवढंच नव्हे तर हिंदुस्थानची लूट, मूठभर इंग्रज या देशामध्ये येतात, मूठभर युरोपीय या देशामध्ये येतात आणि हिंदुस्थानची आर्थिक लूट करतात. मी याच्यापूर्वी सांगितलेलं होतं, दादाभाई नौरोजीने एक वाक्य सांगितलेलं होतं की गजनीच्या मोहम्मदानं 17 स्वाऱ्या केल्या मध्ययुगीन कालखंडामध्ये, पण एवढी हिंदुस्थानची लूट जेवढी ईस्ट इंडिया कंपनीने केलेली होती, युरोपीय कंपन्यांनी केलेली होती, तेवढी लूट आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही आक्रमकानं हिंदुस्थानची लूट केलेली नव्हती. एवढी जास्त लूट हिंदुस्थानची 1857 पर्यंत या ईस्ट इंडिया कंपनीने केलेली होती. या ईस्ट इंडिया कंपनी व्यापार म्हणून भारतात आली. 1600 साली स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटनमध्ये 1608ला हिंदुस्थानात आली. वेगवेगळ्या कोस्टल किनाऱ्यावरती वेगवेगळ्या वकारे स्थापन केल्या, वकारेभोवती सैनिक उभा केले, तेच सैनिक वाढवल्यानंतर तिथला जो बंगालचा नवाब असेल, आणखी कुठल्या प्रांतातले नवाब असतील, मुख्य असतील, राजे असतील, या सगळ्याशी संघर्ष केला. या संघर्षामध्ये त्यांनी आपापसामध्ये संगनमत केलं आणि मग एक मराठा असेल, निजाम असेल, त्याच्यानंतर हैदर अली असेल, टिपू असेल, या सगळ्यांचा पराभव केला आणि या देशाची सत्ता त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली. यांचं आक्रमण आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेलं आक्रमण याच्यामध्ये मूलभूत फरक होता की हे फक्त आर्थिक लुटीसाठी आलेले होते. पहिले आलेले आक्रमक जरी लूट करण्यासाठी आलेले असले तरी या मातीशी, या देशाशी समरस झालेले आक्रमक होते ते, आणि म्हणून दोन्हीमधला फरक आपल्याला दिसून येतो. 1857ची क्रांती म्हणतो याला आपण, 1857चं बंड म्हणतो याला आपण. पण कोणतीही क्रांती, कोणतंही बंड अचानक होत नाही, त्याच्या पाठीमागं अनेक कारणं असतात. या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं जी धोरणं राबवली, जे निर्णय घेतले, इथली आर्थिक घडी जी विस्कटली, खेडे केंद्रित असणारी, शेती केंद्रित असणारी सगळी व्यवस्था यांनी मोडून काढली आणि व्यापाराचं, नफ्याचं जे अर्थकारण असतं ते अर्थकारण इथल्या अर्थव्यवस्थेशी त्यांनी जोडलं गेलं. आणि म्हणून 1857ची क्रांती हा एक महत्त्वाचा घटक आहे, हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे, ही महत्त्वाची घटना आहे. 1857ची क्रांती किंवा 1857चं बंड याला कुणी इतिहासकारांनी काही म्हणत, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते 1857चं बंड हे बंड नव्हतं. 1857चा उठाव हा केवळ उठाव नव्हता, तर 1857चं बंड, उठाव याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिलं स्वातंत्र्य युद्ध हिंदुस्थानचं म्हणलेलं आहे. याच स्वातंत्र्य युद्धानं, याच 1857च्या बंडानं, याच 1857च्या उठावानं हिंदुस्थानला 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढण्याची, संघर्ष करण्याची, फाईट करण्याची प्रेरणा दिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून 1857चं बंड, 1857ची क्रांती, 1857चा उठाव किंवा स्वातंत्र्य युद्ध हे अचानक एकाएकी घडलेली घटना नव्हती, त्याच्यासाठीची कारणं होती. त्याचं स्वरूप, विस्तार, यश, अपयश आणि परिणाम आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अशी कोणती कारणं होती की 1857चं बंड झालं? पोर्तुगीज पहिल्यांदा या देशामध्ये आले 1498 मध्ये, वास्को द गामा आला, बरोबर 100 वर्षांनी पुन्हा 1595 मध्ये डच आले, 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, 1608 मध्ये भारतात आली. 1608, 1708, 1857, 2-250 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये या ईस्ट इंडिया कंपनीने राबवलेल्या धोरणाचा परिणाम म्हणून, राबवलेल्या धोरणाचा उद्रेक म्हणून हे 1857चं बंड झालं. म्हणून हे बंड महत्त्वाचं आहे. ह्या बंडाची कारणं होती, ह्या बंडाची काय कारणं होती? तत्कालिक कारण अनेक असतील, पण बंडाचं महत्त्वाचं पहिलं कारण होतं ते आर्थिक कारण होतं. आमचा देश, आमचा हिंदुस्थान अतिशय सुजलाम शुफलाम होता. हिंदुस्थानाला सोन्याची खाण म्हणत होते, हिंदुस्थानाला सोन्याची चिडिया म्हणत होते. एवढी श्रीमंत हिंदुस्थानामध्ये होते, एवढा श्रीमंत हिंदुस्थान होत्या. या हिंदुस्थानला
या श्रीमंत हिंदुस्थानला त्यावेळच्या जागतिक आर्थिक महासत्तेला कंगाल बनवण्याचं काम एकट्या ईस्ट इंडिया कंपनीनं एवढ्या 2-250 वर्षामध्ये 1857 पर्यंत केलेलं होतं. जो कोणी ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर म्हणून भारतात येत असेल, जो कोणी ईस्ट इंडिया कंपनीचा कर्मचारी असेल, कारकून असेल, नोकर असेल, चाकर असेल, ज्यावेळेला तो ब्रिटनमध्ये सर्व्हिस संपवून परत जायचा त्यावेळेला तो अतिशय श्रीमंत झालेला असायचा. एवढा श्रीमंत झालेला असायचा की ईस्ट इंडिया कंपनीच्या बद्दल इंग्लंडमध्ये सुद्धा, ब्रिटनमध्ये सुद्धा लोकांना एवढं आश्चर्य वाटू लागलं की असं काय हिंदुस्थानमध्ये आहे की हिंदुस्थानमध्ये 4-5 वर्ष ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर ब्रिटनमध्ये इंग्लंडमध्ये परत आलेला माणूस एवढा श्रीमंत होतो. याच्यावरून एक लक्षात येतं आपल्याला की हिंदुस्थानची लूट किती आणि कोणत्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीने केलेली होती. ही लूट केल्यानंतर हिंदुस्थानची हालत काय होत होती. पहिलं आर्थिक कारण होतं असं की या देशामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था होती. या देशामध्ये जगप्रसिद्ध असणारा हस्त व्यवसाय होता. या देशामध्ये ढाक्याची मलमल जगप्रसिद्ध होती. या देशामध्ये पिकणारे मसाल्याचे पदार्थ जगात सगळीकडे पसरत होते, जगात सगळीकडे व्यापाराच्या निमित्तानं पोहोचत होते. या देशामधलं कापड, या देशामधलं सोनं, या देशामधले जड जवाहिरी असतील, या देशामधले मसाल्याचे पदार्थ असतील, सगळे पदार्थ, कारण भारत हा विविधतेनं नटलेला देश होता. मोसमी प्रदेशात असल्यामुळे सर्व गुणसंपन्न, सर्व मौसम संपन्न असा हा देश होता. आणि अशा या देशामध्ये आर्थिक कंगालेपण आणण्याचं, आर्थिक दुबळेपण आणण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीनं केलं. इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये आपल्या देशातून माल न्यायचा, तिथल्या लोकांना महाग विकायचा, त्यांच्या देशामध्ये औद्योगिक क्रांती करायची ना, त्यांचा माल, पक्का माल आपल्या देशामध्ये महाग विकायचा. इथला सगळा हस्त व्यवसाय मोडीत निघाला, ढाक्याची मलमल मोडीत निघाली, मसाल्याचे पदार्थ असतील, सगळे असतील, जे जे इथले लोक पिकवत होते ते पिकवणं बंद करायला लावलं. आणि जी व्यापारी पिकं होती, नफा कमावणारी पिकं होती, ती नफा कमावणारी पिकं पिकवण्यासाठी इथं जबरदस्ती करू लागले लोक. माहिती आहे पुढे तुम्हाला, चंपारणाचं आंदोलन सुद्धा गांधीजींनी याच बाबतीमध्ये सुरू केलेलं होतं. आणि म्हणून संपूर्णपणे आर्थिक लूट हिंदुस्थानची झालेली होती, ईस्ट इंडिया कंपनीनं केलेली होती. आणि ही लूट केल्यामुळे हिंदुस्थानच्या लोकांच्या हातामध्ये, हिंदुस्थानी जनतेच्या हातामध्ये रोजगाराचं साधन राहिलं नाही, लोक कंगाल झाली. आणखी एक महत्त्वाचा बदल त्याच्यामध्ये असा झाला की आर्थिक लूट फक्त एकाच पद्धतीनं होत नव्हती. संस्थान खालसा केल्यामुळे संस्थानाच्या अधिपत्याखाली असणारे कारागीर बेकार झाले, संस्थानिकांच्या अधिपत्याखाली, आश्रयाखाली असलेले सगळे कर्मचारी बेकार झाले, आश्रयधारी बेकार झाले. आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम असा झाला की हे अत्यंत महत्त्वाचं कारण हिंदुस्थानची आर्थिक लूट. ही आर्थिक लूट शेतीच्या बाबतीमध्ये खूप झाली. ज्यावेळेला वेगवेगळे गव्हर्नर हिंदुस्थानमध्ये येत होते, त्याच्यामधला एक लॉर्ड कॉर्नवॉलिस शेती पिको न पिको 10-10 वर्षाचा कायमधारा पद्धत त्यानं या देशामध्ये सुरू केली. कायमधारा पद्धत सुरू केली, 10 वर्षाचा कर लादला. आणि मग हा त्यावेळेला जमीनदारी पद्धती मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये होती. हे जमीनदार लोकांच्याकडून अनेक पटीनं कर वसूल करायचे, त्यातला थोडा कर ईस्ट इंडिया कंपनीला द्यायचे आणि जास्तीत जास्त कर आपल्याकडे ठेवायचे. 10 वर्षाचा कर ठरवून दिला. मला सांगा, एखाद्या वर्षी मान्सून चांगला असतो, एखाद्या वर्षी शेती पिकते न पिकते, याचा काही न विचार करता हा 10-10 वर्षाचा कर ठरवून दिला. आणि इथला कंगाल असणारा शेतकरी अतिशय कंगाल झाला. जमीनदारांनी जमिनी कसणे सोडून दिले, कारण ज्या वेळेला शेती पिकत नव्हती त्यावेळेला जमीनदार कुळांच्याकडून कर वसूल करत नव्हते. ज्या वेळेला कर कंपनीला जात नव्हता त्यावेळेला जमीनदारांच्या जमिनी जप्त केल्या जायच्या. अशा रीतीने जमीनदारांचा एक मोठा वर्ग या ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक लुटीच्या या घटनाक्रमामध्ये, आर्थिक लुटीच्या या कारस्थानामध्ये कंगाल झाला, बेकार झाला. आणि हाच जमीनदारी वर्ग पुढे 1857च्या बंडामध्ये, क्रांतीमध्ये सामील झाला. तुम्हाला माहिती असेल, बिहारमध्ये कुंवर सिंह नावाचा जमीनदार, 80 वर्षाचा जमीनदार, त्यानं बंडाच्या बाबतीमध्ये भाग घेतला आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये खूप विजय मिळवले, पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. दुसरं महत्त्वाचं कारण होतं राजकीय कारण होतं. राजकीय कारण काय होतं? 1857च्या बंडासाठी, 1857ची क्रांती घडण्यासाठी या देशामध्ये फार पूर्वीपासून राजे रजवाड्यांचं राज्य होतं. कोणताही राजा आला, कोणताही बादशाह आला तर ग्रामीण भागामध्ये असणारी शेती केंद्रित अर्थव्यवस्था मोडीत निघत नव्हती. शेती केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल होत नव्हता. लोकांचं राहणीमान, लोकांचं जीवनमान त्या पद्धतीनं चालू होतं. ज्यावेळेला इंग्रज भारतामध्ये आले, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आले, त्यावेळेला त्यांनी संपूर्ण राजकीय नकाशा बिघडवला, राजकीय नकाशा बदलून टाकला. वेगवेगळी संस्थानं डलहौसीनं खालसा केली, दत्तक वारस नामंजूर, राज्यकारभारामध्ये अंतर्गत गोंधळ आहे म्हणून काही संस्थानं खालसा केली. अशी काही संस्थानं खालसा केली की तिथल्या लोकांना राज्यकारभार करता येत नाही, राजांना, संस्थानिकांना, म्हणून ती संस्थानं खालसा केली. उदयपूर असेल, संबळपूर असेल, जयपूर असेल, सातारा असेल, ही सगळी संस्थानं, झाशीचं संस्थान असेल, ही सगळी संस्थानं राजकीय दृष्ट्या त्यांनी बरखास्त केली. आणि बरखास्त केलेली संस्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराशी जोडली गेली.
आणि म्हणून नाराज झालेले जे सगळे संस्थानिक होते, नाराज झालेले संस्थानिकाच्या अधिपत्याखाली असणारी जनता होती, ती सगळी जनता 1857च्या बंडामध्ये एकाच उद्देशाने सामील झाली, ती म्हणजे त्यांच्यावरती होत असलेला अन्याय. हिंदुस्थानचा राजकीय नकाशा संपूर्ण बदलून टाकला. इथल्या लोकांस, इथल्या मातीशी इमान असणारे राजे रजवाडे, काही का असेना, दुष्काळ असेल आणखी काय असेल, त्या भागामध्ये मदत करणारे राजे रजवाडे संस्थानिक उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम राजकीय दृष्टिकोनातून लॉर्ड डलहौसीने केलेलं होतं. आणि म्हणून 1857चं बंड होण्यासाठी सुद्धा हे राजकीय कारण अत्यंत महत्त्वाचं आपल्याला लक्षात येतं. तिसरं कारण आहे सामाजिक कारण. या देशामध्ये प्राचीन कालापासून काही वाईट असतील, काही चांगल्या असतील, रूढी परंपरा सुरू होत्या. अर्थात वाईट होत्या त्या बंद व्हायला हव्यात, पण इथला जो उच्च शिक्षित उच्चवर्णीय समाज होता आणि या उच्चवर्णीय समाजाला या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कुणीही गव्हर्नरने, कुणीही सत्ताधीशांनी आपल्या धर्मामध्ये केलेला हस्तक्षेप मानवला नाही. भले सतीची चाल बंद करण्याची पद्धत असेल, इथल्या उच्चवर्णीयांना ती आवडली नाही म्हणून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. आणखी सामाजिक कारण असं होतं की या देशामधली गुलामगिरी पद्धती असेल, या देशामधली नरबळी पद्धती असेल, श्रद्धा अंधश्रद्धेच्या भावनांवरती, दोलायमानावरती उभा राहिलेला भारतीय समाज असेल, याला असं वाटू लागलं की ईस्ट इंडिया कंपनीचे लोक, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जे कर्मचारी असेल किंवा ब्रिटिश सत्ता आपल्या धर्मामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या श्रद्धा अंधश्रद्धामध्ये हस्तक्षेप करते, हे इथल्या लोकांना मानवलं नाही. आणि म्हणून बहुतांश लोकांनी 1857च्या बंडामध्ये भाग घेतलेला दिसून येतं. चौथं कारण होतं लष्करी कारण. लष्करी कारण असं होतं की ब्रिटिश हे स्वतःला खूप वेगळे समजत होते, उच्च वर्णाचे समजत होते, उच्च दर्जाचे सैनिक समजत होते. हिंदुस्थानमध्ये त्यांचं प्रमाण सुद्धा अनेक भारतीय विरुद्ध एक ब्रिटिश असं सैन्यामध्ये प्रमाण होतं, ते अपेक्षित होतं. पण भारतामध्ये अनेक जाती, अनेक धर्म असल्यामुळे सैन्यामध्ये सुद्धा शिखांचा समावेश होता, सैन्यामध्ये मराठ्यांचा समावेश होता, सैन्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुस्लिमांचा समावेश होता, लोकांचा समावेश होता. आणि मग शीख असेल तर त्याला पगडी घालायची नाही, मुस्लिम असेल तर दाढी वाढवायची नाही, हिंदू असेल तर कपाळाला टिळा लावायचा नाही, अशा काही नियमांची अंमलबजावणी सुरू झाली. आणि मग लष्करामध्ये एक असंतोष सुरू झाला. हा लष्करामध्ये सुरू झालेला असंतोष इतका वाढला की बहुतांश जे लष्कर होतं ब्रिटिशांचं, त्या लष्करामध्ये असणारे हिंदुस्थानी सैनिक होते, हिंदुस्थानी सैनिकांची पलटण होती, ते 1857च्या उठावाबाबत विचार करू लागले. याचा अर्थ असा की या देशामधून या कंपनीला, या इंग्रजांना हाकलून द्यायला पाहिजे, आणि हाकलून नाही दिलं तर हे प्रकार वाढत जातील, आपण गुलाम बनू, आपण पारतंत्र्यात जाऊ, आपल्या सर्व हक्कांवरती गदा येईल, अधिकारावरती गदा येईल, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून लष्करी कारण सुद्धा अत्यंत महत्त्वाचं एक याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. लष्करी कारणामध्ये आणखीन एक तात्कालिक कारण एक महत्त्वाचं होतं. कोणतं तात्कालिक कारण होतं पहा? हे तात्कालिक कारण असं होतं की ब्रिटिशांनी त्याच दरम्यान 1857च्या अगोदर थोडंसं एनफिल्ड नावाची लांब पल्ल्याची बंदूक लष्करामध्ये आणलेली होती, आणि या बंदुकीची काडतुसं त्यावेळेला दाताने तोडावी लागायची. ही काडतुसं बनवलेली होती गायीच्या आणि डुकराच्या चरबीने. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल, हिंदूंना गायप्रिय, डुक्कर मुसलमानांना निषिद्ध. आणि म्हणून या दोघांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं गेलं, हिंदू मुस्लिमांच्या विरोधामध्ये. आणि मुद्दाम जाणीवपूर्वक असेल कदाचित गाय आणि डुकराची चरबी असलेली एनफिल्ड नावाची बंदुकांची काडतूस आणण्यात आली. आणि इतका असंतोष पेटला की हिंदुस्थानचं हे लष्कर ह्या तात्कालिक कारणामुळे तर सगळीकडे आगडोंब उसळायला सुरुवात झाली. आणि म्हणून 1857चं बंड अचानक आग लागल्यासारखं एकाएकी नाही झालं, तर या सगळ्या कारणांच्यामुळे 1857ची क्रांती झाली, 1857चं बंड झालेलं आपल्याला दिसून येतं. आता 1857च्या बंडाची कारणं आपण बघितली. 1857चं बंडाचं स्वरूप बघूया आपण. सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने एकत्र आले. 1857चं स्वरूप किंवा सुरुवात बघण्यासाठी आपल्याला एक तारीख लक्षात ठेवावी लागेल. 1857च्या बंडाची सुरुवातीची तारीख ठरलेली होती 31 मे 1857. हे बघा, ब्रिटिशांच्या विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध काहीतरी पावलं उचलली पाहिजे, तसं देशातील वेगवेगळ्या संस्थानिकांना वाटू लागला. आणि म्हणून अनेक संस्थानिकांनी एकत्र येऊन, त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असेल, झाशीची राणी असेल, बिहारचा कुंवर सिंह असेल, बख्त खान असेल, बहादूर शाह जाफर असेल,
वेगवेगळ्या संस्थानिकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे त्यांना हाकलून द्यायला पाहिजे, अशासाठी आपल्याला एक उठाव करायला पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण उठाववाल्यांनी, बंडवाल्यांनी उठावाची एक तारीख ठरवली. ती तारीख होती 31 मे 1857. पण झालं असं की उठावाची सुरुवात झाली 29 मार्च 1857ला. हे असं का झालं तर बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेने या उठावाला सुरुवात केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण असं झालं, एनफिल्ड नावाची बंदूक मी 2 मिनिटापूर्वी आधी सांगितल्याप्रमाणे ज्याला डुकराची आणि गायीची चरबी लावलेली काडतूस वापरता येत होती, अशी बंदूक आल्याची बातमी बराकपूरच्या मेरठ जवळ बराकपूरच्या छावणीमध्ये या सैनिकांच्या पलटणीमध्ये पसरली. आणि ही बातमी पसरल्यानंतर धर्माभिमानी असलेल्या हिंदुस्थानी लष्कराला किंवा धर्माभिमानी असलेल्या सैनिकांना ही गोष्ट अत्यंत तीव्रतेनं खटकल्यानंतर 29 मार्चलाच मंगल पांडेचा राग इतका अनावर झाला की मेजर ह्युसन नावाच्या अधिकाऱ्याला त्यानं समोरून गोळी घातली त्याच्या बंदुकीमधून. आणि मग मेजर ह्युसनला गोळी घातल्यानंतर तो जागीच ठार झाला. आणि अचानकपणे 31 मेला होणारा उठाव 29 मार्चला सुरू झाल्यामुळे, मंगल पांडेने ही सुरुवात केल्यामुळे नियोजित 31 मे तारखेच्या अगोदरच या उठावाची सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ॲक्च्युली सगळे लोक एकत्र येईपर्यंत 10 मे उजाडला. 10 मेला सर्व लोकांनी एकत्र येऊन या उठावाला सुरुवात केली. आता उठावाला सुरुवात केली याचा अर्थ काय केलं, दिल्ली त्यावेळेला ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होती. बहादूर शाह जाफर दुसरा त्यावेळेला दिल्लीमध्ये बादशाह होता, त्याला बरखास्त केलेलं होतं आणि ह्या बादशहाला वेतन सुद्धा देत नव्हते. या बादशहाला उठावाचं नेतृत्व दिल्लीवाल्यांनी दिलं पुढं. पण त्याच्या अगोदर वेगवेगळ्या भागातून उठाववाले एकत्र झाले. दिसेल त्या ठिकाणी इंग्रजांना सळुकी पळून करून सोडलं. झाशीच्या राणीनं झाशीमध्ये लढा उभारला. ग्वाल्हेरमध्ये तात्या टोपेंनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला. कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी त्याचं नेतृत्व केलं. हजरत महल बेगमांनी अयोध्येला नेतृत्व केलं. चितगावला काही लोकांनी नेतृत्व केलं. बिहारमध्ये कुंवर सिंहनं नेतृत्व केलं. दिल्लीमध्ये बख्तखान सेनापती बहादूर शाहचा त्यानं नेतृत्व केलं. आणि मग या वेगवेगळ्या लोकांनी नेतृत्व केल्यानंतर बंडाचा भडका इतिहासामध्ये आपण बघतो की बंडाचा भडका वेगवेगळा, अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा बोलायचं झालं तर गडकऱ्यांचा उठाव झाला कोल्हापूरमध्ये. चिमाबाईचा उठाव म्हणून आपण चिमासाहेबांचा उठाव म्हणून तो फेमस आहे. सातारमध्ये प्रतापसिंह राजे त्यांनी उठाव केलेला होता. अगदी खानदेशामध्ये भिल्लांनी सुद्धा उठाव केलेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी रामोशांनी उठाव केलेला होता, भिल्लांनी उठाव केलेला होता, आदिवासींनी उठाव केलेला होता. या सगळ्यांचा समावेश ह्या उठावामध्ये होता. आणि मग 1857च्या उठावाची ठिणगी संपूर्ण देशभर पसरलेली आपल्याला दिसून येते. या उठावाची तीव्रता एवढी होती, या उठावाचा प्रसार आणि प्रचार एवढा मोठा होता की प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी एक प्रतीक मानलेलं होतं, कमळ आणि चपाती. हे त्या उठावाचं चिन्ह, उठावाचं प्रतीक होतं की जेणेकरून एकमेकाच्या बातम्या एकमेकाला समजाव्यात अशा पद्धतीने त्यांनी ही प्रतीकं ठेवलेली होती. महत्वाची गोष्ट मी काय सांगतोय पहा, याच्यामध्ये 31 मेला उठाव नियोजित होता, पण उठावाची सुरुवात 10 मेला झाली. त्याच्या अगोदर 29 मार्च 1857ला मेजर ह्युसनची गोळी घालून मंगल पांडेने हत्या केली. उठाववाल्यांना एकत्रित यावं लागलं. गडबडीमध्ये 10 मेला उठाव सुरुवात झाली. एका दिवसामध्ये उठाववाल्यांनी दिल्ली काबीज केली आणि ती दिल्ली काबीज केली ती 11 मे 1857ला. उठाववाल्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला, ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आणि एका दिवसामध्ये 11 मे 1857 मध्ये प्रचंड वेगाने दिल्ली काबीज केली. दिल्लीमधल्या असलेल्या इंग्रजांची कत्तल केली, इंग्रजांना मारून टाकलं, ठार केलं आणि निष्कासित केलेला, पदच्युत केलेला बहादूर शाह जाफर हा मोगलांचा बादशाह होता, त्याला बादशाह म्हणून जाहीर केलं आणि सेनापती पदाची सूत्रे बख्तखांना हाती घेतली आणि उठावाचं नेतृत्व दोघे करू लागले. उठावाचा नेता म्हणून बहादूर शाह जाफर दुसऱ्याला सिलेक्ट केलं, निवड केली आणि उठाव संपूर्ण प्रदेशामध्ये, प्रामुख्यानं उत्तर भारतामध्ये झाशी, मेरठ, कानपूर, ग्वाल्हेर ह्या सगळ्या उत्तर भारतामध्ये, आसामकडे, चितगावमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये बऱ्याचशाच भागामध्ये हा उठाव सुरू झाला. दिसेल त्या ठिकाणी इंग्रजांची पळापळ सुरू झाली. आणि मग ही पळापळ सुरू झाल्यानंतर इंग्रजांना असं वाटायला लागलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला असं वाटायला लागलं की आता काय आपली धडगत नाही, आपल्याला भारत सोडून जावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. एक गोष्ट नक्की आहे इथं लक्षात ठेवा की ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नव्हता, ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती कोणी आक्रमण करत नव्हता आणि आक्रमण केलं तर त्याचा पराभव निश्चित होताच, ब्रिटिश साम्राज्याला धूळ चारण्याचं काम
दिल्लीमध्ये 11 मे 1857 या सोनेरी दिवसानं दाखवून दिलेलं होतं. आणि म्हणून बंडवाल्यांचा उत्साह एवढा वाढला की आपण दिल्ली ताब्यात घेतली, आपण या ब्रिटिशांना आपोआप हाकलून देऊ शकतो. आणि म्हणून हे होत असताना एक घटना आपल्या आडवी आली किंवा एक घटना आपल्या दुर्दैवाने तिथं अशी झाली की ब्रिटनचं सैनिक रशियामध्ये क्रिमियन युद्धामध्ये गुंतलेलं होतं. बघा मी काय सांगतोय, ब्रिटनचं सैनिक म्हणजे इंग्लंडचं सैनिक क्रिमियन युद्धामध्ये गुंतलेलं होतं आणि क्रिमियन युद्धामध्ये गुंतलेलं सैनिक रशियाविरुद्ध विजयी झालं आणि विजयी झालेलं सैनिक परत जात होतं. मात्र प्रसंग असा आला, डलहौसीने सुरू केलेल्या तारायंत्राचा उपयोग करून त्यावेळेच्या लॉर्ड कॅनिंगनं, ज्यावेळेला उठाव सुरू होता त्यावेळेला या देशामध्ये गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग, आणि या लॉर्ड कॅनिंगनं ती फौज तशीच हिंदुस्थानमध्ये बोलावली. उत्तरेला असलेला रशिया आपल्या देशाच्या, तिथून ही सैन्य भारतामध्ये आली. भारतामध्ये सैनिक पलटणी यायला सुरू झालं आणि मग रशियाचा पराभव केलेली ब्रिटनची जी फौज होती, ब्रिटनचे सैनिक हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानी लोकांनी केलेलं बंड मोडण्यासाठी मागवली गेली. आणि मग मात्र त्या प्रशिक्षित सैनिकांच्या पुढं प्रशिक्षित असणाऱ्या, अत्याधुनिक शस्त्र असणाऱ्या या सैनिकांच्या पुढं आपला टिकाव लागणं मुश्किल झालं. बंडवाल्यांचा, उठावाल्यांचा, क्रांतीवाल्यांचा टिकाव लागणं मुश्किल झालं. आणि मग पडेल त्या ठिकाणी, मिळेल त्या ठिकाणी पळापळी. त्याच्यानंतर बऱ्याचशाच बंडवाल्यांना ठार मारलं गेलं. काही जणांनी कुठे कुठे आश्रय घेतला. अतिशय निर्दयपणे हे बंड मोडून काढलं. त्यातली काही उदाहरण सांगायची झाली तर बहादूर खान, जो उठावाचा नेता म्हणून घोषित झालेला होता, त्या बहादूर खानला इंग्रजांनी पकडलं. हडसन आणि निकोल्सननं पकडलं आणि त्याला रंगूनला पाठवलं ब्रह्मदेशामध्ये, आजच्या म्यानमारमध्ये. तिथंच तो मृत्यू पावला. त्याच्यानंतर ग्वाल्हेरचे तात्या टोपे 1 वर्षभर लढत होते. या तारखेनंतर सुद्धा त्यांना हळूहळू पकडून, म्हणजे त्यांचा पाठलाग करून किंवा त्यांचं जासूस वगैरे असे पाठवून त्यांना पकडलं आणि त्यांना शेवटी 18 एप्रिल 1859 फाशी दिलं. झाशीची राणी लढता लढता मरण पावल्यानंतर झाशीच्या विरोधात लढणारा जो ब्रिटिश सेनापती होता सर ह्यू रोज, त्यांना असं उद्गार काढलं, समस्त भारतीय महिलांचा गौरव वाढवणारं हे उद्गार होतं. असे उद्गार काढले की कोणत्याही भारतीय सेनापतीपेक्षा उत्तम रीतीनं लढणारी ही महिला सेनापती आहे. आणि अशा पद्धतीनं शौर्य झाशीच्या राणीनं त्या युद्धामध्ये, झाशीच्या या उठावामध्ये दाखवलेलं होतं. अयोध्येच्या बेगम हजरत महल असतील, नानासाहेब पेशवे असतील कानपूरचे, नाईलाजाने नेपाळमध्ये पळून गेले, तिकडे आश्रयास गेले. 80 वर्षाचा कुंवर सिंह जो डटकर सामने खडा था ब्रिटिशांच्या विरोधात, तो मृत्यू पावला, धारातीर्थी पडला. मी मगाशी सांगितलं तात्या टोपेंना पुढं फाशी दिलं. बऱ्याचशाच भागामधला उठाव मोडून काढला. आता हा उठाव मोडून काढल्यानंतर एक प्रकारची स्मशान शांतता संपूर्ण देशामध्ये पसरली. एवढा मोठा प्रयत्न आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला या देशामधून हाकलून देण्याचा केलेला होता, तो प्रयत्न असा अपयशी झालेला आपल्याला दिसून येतो. अपयशी का झाला त्याची कारणे-मीमांसा आपण बघणार आहोत. त्याचा विस्तार आपण बघितला. देशाच्या कोणकोणत्या दक्षिण भागापासून वेगवेगळ्या उत्तर भारतापर्यंत ते पूर्व भारतापर्यंत, राजस्थानपर्यंत हा विस्तार वाढलेला होता. याचा अर्थ असा होता की हिंदुस्थानमधली जनता या उठावामध्ये सामील होती बऱ्यापैकी. हे सगळं असून सुद्धा आपल्याला पराभव पत्करावा लागला, पण आपला प्रयत्न मात्र अत्युत्तम होता आणि अत्युत्तम प्रयत्नानं आपण दिल्ली ताब्यात घेतली. एक दिवस का असेना ब्रिटिशांना आसमान दाखवण्याचं काम या उठावाल्यांनी, क्रांतीवाल्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एका इंग्रजानं, अधिकाऱ्यानं हिंदुस्थानमध्ये कळवलं तिथल्या पंतप्रधानाला की जर आम्हाला ऐनवेळेला मदत मिळाली नसती ब्रिटिश फौजांची तर आम्हाला सगळा इथला कारभार गुंडाळून ब्रिटनला यावं लागलं असतं. एवढा फोर्स, एवढी ताकद इथल्या उठावाल्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून लॉर्ड कॅनिंग लिहितो की जर उठावाल्यांना यश मिळालं असतं, उठाव जर मोडून काढला नसता, आपण केलेली सुधारणा या देशामध्ये होती. जर तारायंत्र असेल, रेल्वे असेल, दळणवळण असेल, याचाच फायदा ब्रिटिश सैनिकांना, याचाच फायदा ब्रिटिशांना झाला आणि त्याचाच वापर त्याने आपल्या उठावाल्यांच्या विरोधामध्ये काढला. मित्रांनो, विस्तार झाला. आता यश आणि अपयश मिळालं याच्या संबंधी आपण भाष्य करूया. यश मिळालं का अपयश मिळालं हे बघण्या अगोदर यश काय मिळालं ते बघूया आपण. उठावाल्यांना यश मिळालं, दिल्ली ताब्यात घेतली आपण, एक अत्युत्तम, एक चांगला प्रयत्न आपण या ठिकाणी केला. तरी पण अपयश मिळालं, तो भाग वेगळा. पण यश कशा बाबतीमध्ये मिळालं तर 1857चा उठाव हा यशस्वी झाला नाही, तरी पण आपल्या दृष्टिकोनातून काही बाबतीमध्ये तो यशस्वी झाला. काही बाबतीमध्ये यशस्वी झाला म्हणजे पुढं असं ग्राह्य मानण्यात आलं आपण की हिंदू आणि मुस्लिम ऐक्य या उठावामध्ये चांगल्या पद्धतीनं दिसून आलेलं होतं. इथून पुढची 1857ची प्रेरणा घेऊन
हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रेरणा घेऊन आपण बऱ्याच वेळेला आता 1947 पर्यंत लढण्याचा प्रयत्न केला आणि मग यशाची गणती जर करायची असेल 1857च्या उठावाची, तर आपण सगळे एकत्र येऊन हिंदू मुस्लिमांनी हा उठाव जरी अपयशी झाला असला तरी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कडवी लढत दिलेली होती. ही लढत सुद्धा आपल्याला पुढे प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट, हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बरोबर एक होतं की आपल्या असंतोषाला वाट देण्याचं काम या उठावानं केलेलं होतं. असंतोषाला वाट देण्याचं काम या उठावानं केलेलं होतं. संस्थानिक असतील, आणखी कोणी असतील, सगळ्यांच्यामध्ये एकी आणून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपण उभा राहू शकतो असं एक पहिलं स्वातंत्र्ययुद्ध निर्माण करण्याचं काम आपण केलेलं होतं. हेच आपलं यश मानावं लागेल. मात्र या उठावाला अपयश का आलं हे सांगत असताना पहिला मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की उठाव हा संपूर्ण भारतामध्ये झालेला नव्हता. बऱ्याचशाच भागामध्ये झालेला होता, पण प्रामुख्यानं उठावाची केंद्र जी होती ती उत्तर भारतामध्ये होती. झाशी, मेरठ, कानपूर, दिल्ली, चितगाव असेल, ग्वाल्हेर असेल, या भागामध्ये उठाव केंद्रित झालेला होता. संपूर्ण देशामध्ये, अगदी दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी उठावाचे पडसाद दिसले, पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसले नाहीत. दुसरी गोष्ट उठावाची अशी होती की अपयशाला कारणीभूत ठरणारी राजस्थानमधील काही सत्ता वेगळ्या राहिलेल्या होत्या. उठावाला त्यांनी मदत केली नाही. शीख अलिप्त राहिले, मराठी अलिप्त राहिले. बहुतांश ज्या महत्त्वाच्या निजाम वगैरे सारख्या सत्ता होत्या त्या सत्ता उठावापासून अलिप्त राहिल्या. अनेक काही अशी संस्थानं होती की ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नको आपण वितुष्ट घ्यायला म्हणून काही अलिप्त राहिलेली संस्थानं होती, म्हणून सुद्धा आपल्याला अपयश आलेलं दिसून येतं. तिसरं, उठावाबाबत एकमत नव्हतं या लोकांचं. ज्यांनी उठावाचं नेतृत्व केलं त्यांचं पूर्वनियोजन नव्हतं. उठाव केल्यानंतर, दिल्ली ताब्यात आल्यानंतर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्थानातून गेल्यानंतर या देशामध्ये काय सिस्टम राबवायची याबद्दल एकमत नव्हतं. उठावाचा कोणी एक नेता नव्हता प्रबळ असा. बहादूरशाह जाफर खान हा वयोवृद्ध होता. त्याचा जास्त प्रभाव उठावाच्या नेतृत्वावर पडलेला नव्हता, उठाववाल्यांच्यावरती पडलेला नव्हता, म्हणून एकमुखी नेतृत्व नव्हतं आणि एकमुखी नेतृत्व नसल्यामुळे उठाव अपयशी झाला. चौथं कारण, आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्र नव्हती. रशियाचा पराभव करणारी फौज लॉर्ड कॅनिंगनं बोलवून घेतली. हिंदुस्थानमध्ये उठाव मोडून काढला. निकोल्सन असेल, हडसन असेल, सर ह्यू रोज असेल, वेगवेगळ्या कसलेले सेनापती होते, जागतिक दर्जाचे त्यांचे सेनापती होते. त्या सेनापती विरुद्ध उठाववाल्यांची लढत होती, म्हणून आपल्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रापुढे जरी आपलं मनोबल कितीही उंच असलं तरी सुद्धा आपल्याला पराभव पत्करावा लागला. आणि त्याच्यानंतर पाचवं कारण असं होतं की काही भागामध्ये हिंदू मुस्लिम एकी होती, पण ब्रिटिशांनी सरसकट असं काही अफवा पसरवल्या की हिंदू मुस्लिमांच्या मध्ये वितुष्ट आलेला आहे. अशा पद्धतीचाही काय परिणाम या काही भागामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्या गोष्टी हा उठाव अपयशी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला होता. हा उठाव अपयशी झाला, पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा उठाव अपयशी झाला असला तरी भारतीयांना प्रेरणास्त्रोत म्हणून ह्या उठावाचं महत्त्व, उठावाची महती निश्चितपणाने हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये आहे. काय परिणाम झाले? परिणाम असे झाले, इंग्रजांनी काय समजून घेतलं, भारतीयांनी काय मतं समजून घेतली. हा उठाव झाला, उठावामध्ये इंग्रजाविरुद्ध आपण लढलो, इंग्रजांनी आपला उठाव मोडून काढला. ह्या साध्या सरळ गोष्टी नाहीत. याच्यामधून काय शिकलो आपण? काय इंग्रज शिकले, काय भारतीय शिकले? इंग्रज काय शिकले किंवा काय परिणाम झाले समजून घेताना एक लक्षात येईल की ज्यावेळी लॉर्ड कॅनिंग हा उठावाच्या वेळेला इथल्या देशामधला, हिंदुस्थानमधला गव्हर्नर जनरल होता, त्यानं 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याने राणीच्या वतीनं हा जाहीरनामा दिल्लीमध्ये वाचून दाखवला, हिंदुस्थानमध्ये वाचून दाखवला. काय होतं त्याच्यामध्ये हे होतं की 1 नोव्हेंबर 1858ला ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला. ईस्ट इंडिया कंपनी आता अस्तित्वात राहणार नाही. हिंदुस्थानवरती डायरेक्ट ब्रिटिश संसदेचं नियंत्रण असेल. म्हणजे पहिली गोष्ट, हिंदुस्थान या बंडाचा असा परिणाम झाला की ईस्ट इंडिया कंपनी नष्ट झाली. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला. ज्या ईस्ट इंडिया कंपनीनं 250 वर्ष हिंदुस्थानची लूट केली, हिंदुस्थानवर अन्याय अत्याचार केला, त्याचा शेवट करण्याचं काम या बंडानं केलेलं होतं. या बंडाच्या तीव्रतेमुळे झालेलं होतं. ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करावी लागलेली होती. हे यशच होतं आपलं. आणि म्हणून 1 नोव्हेंबर 1858ला राणीच्या जाहीरनाम्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झालेला आपण पाहतो. दुसरं असं परिणाम होता त्याचा, भारत मंत्री आणि व्हाईसरॉय अशा 2 नवीन पदाची निर्मिती झाली. आता ईस्ट इंडिया कंपनी वगैरे काही नाही, हिंदुस्थानवरती राज्य करणार तो ब्रिटन, इंग्लंड, भारत मंत्र्याच्या याच्यानुसार, आदेशानुसार. आणि ब्रिटनच्या, इंग्लंडच्या मंत्रिमंडळामध्ये भारत मंत्री नावाचं एक पद असेल. ते भारतासाठीचे जे काही निर्णय असतील ते निर्णय घेईल आणि त्याची निर्णयाची अंमलबजावणी भारतामध्ये असणारा व्हाईसरॉय करेल. म्हणजे भारत मंत्री आणि व्हाईसरॉय
ही 2 पदं निर्माण करण्यात आली. तिसरं असं झालं याच्यामध्ये परिणामाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की त्यांनी ठरवलं ब्रिटिशांनी की आता हिंदू मुस्लिम ऐक्य असून चालणार नाही. थोडंसं अंतर्गत ठरवलं, हिंदू मुस्लिम ऐक्य जर इथून पुढे राहील तर अशा वेगवेगळ्या बंडांना आपल्याला सामोरं जावे लागेल. अनेक बंड याच्यापूर्वी झालेली होती. उमाजी नायकांचं बंड होतं, आदिवासी भिल्लांचं बंड होतं, रामोशांचं बंड होतं, वेगवेगळ्या लोकांनी कोळी समाजाने केलेलं बंड होतं, बिहारमध्ये संताल जमातीचं बंड होतं, कोकणामध्ये फोंडा सावंतांचं बंड होतं, 1857चं बंड हे एकमेव बंड नव्हतं. अशी अनेक बंड झालेली होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की दिल्ली ताब्यात घेण्या इतपत, ब्रिटिश कंपनीचा पराभवाच्या पर्यंत पोहोचवण्या इतपत तीव्रता असणारं बंड हे एकमेव बंड होते, म्हणून त्याचा परिणाम सुद्धा हा एवढा मोठा होता. तिसरा परिणाम असा झाला की ब्रिटननं ठरवलं, राणीच्या जाहीरनाम्यामध्ये लॉर्ड कॅनिंगनं असं सांगितलं की आता इथून पुढे आम्ही इथल्या सामाजिक रूढी परंपरामध्ये हस्तक्षेप करणार नाही, इथल्या संस्थानिकांना अभय मिळेल, इथल्या संस्थानिकांच्या मध्ये सुद्धा हस्तक्षेप करणार नाही. आणखीन एक महत्त्वाचं, लॉर्ड वेलेस्ली नावाचा गव्हर्नर जनरल आलेला होता. आपण गव्हर्नर जनरल या वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानं तैनाती फौज आणलेली होती. तैनाती फौज भारतीय संस्थानिक असतील, भारतीय सैनिक असेल, भारतीय राजे रजवाडे असेल, जनता असेल, अनेक लढाया मध्ययुगीन कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये गाजलेले योद्धे होते आपल्यामध्ये. ह्या सगळ्या योद्ध्यांच्या परंपरेला छेद देणारी तैनाती फौज, इथल्या राजे रजवाड्यांना, सैनिकांना, शूर योद्ध्यांना दुबळं बनवण्याचं काम तैनाती फौजेनं केलेलं होतं. कारण त्यानं सांगितलेलं होतं की आमची फौज तुमच्या पदरी ठेवा, तुम्हाला कोणत्याही आक्रमणाची भीती राहणार नाही. आणि म्हणून आमचे सगळे सत्ताधीश होते, आमचे संस्थानिक होते, राजे रजवाडे होते, ते तैनाती फौजेच्या नियंत्रणाखाली ऐशारामामध्ये लोळत राहिले. तलवार कशी चालवायची हे सुद्धा विसरले. म्हणजेच शौर्यावरती, गौरवशाली परंपरेवरती गदा आणण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीच्या या वेलेस्लीनं केलेलं होतं. आणि म्हणून इथल्या संस्थानिकांच्या मध्ये हस्तक्षेप करायचा नाही, जाती व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही असं ठरवलं. चौथी गोष्ट अशी ठरवली ब्रिटिशांनी की हिंदू मुस्लिम ऐक्य इथं होऊ देता कामा नये. ज्या दिवशी हिंदुस्थानमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य होईल त्या दिवशी 1857 सारखी बंड होत राहतील. आणि म्हणून फोडा आणि झोडा, फोडा आणि राज्य करा, त्यांच्यामध्ये विभक्त दुपळी पाडा आणि राज्य करा, म्हणजे फोडा आणि झोडा अशा पद्धतीनं राज्य करा असं एक धोरण त्यांनी राबवलं हिंदुस्थानमध्ये. आणि अशा पद्धतीनं आणखीन एक महत्त्वाचं झालं की हा लॉर्ड कॅनिंग शेवटचा पहिला व्हाईसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून आपल्याला सांगता येईल. बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह होता. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज होता पहिला देशाचा. शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॅनिंग आणि देशाचा पहिला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंगला मान्यता मिळाली. आणि भारत मंत्री म्हणून लॉर्ड स्टॅनलीची नियुक्ती केली गेली. आता हे बंड संपलं, बंड अपयशी झालं, बंडाचे परिणाम झाले. पुढं काय करायचं? हिंदुस्थानमध्ये स्मशान शांतता पसरली. एवढं मोठं बंड करून सुद्धा लोक हतबल झाले. एवढं मोठं बंड करून सुद्धा ब्रिटिश सत्ता आता कधीही जाणार नाही. ब्रिटिश सत्ता कुठंपर्यंत आपल्याला गुलाम बनवणार हेही नक्की माहिती नाही. आणि मन निराशामध्ये पसरलेल्या ह्या भारतीय समाजाला, हिंदुस्थानी समाजाला सुधारणावादी काही नेत्यांनी पुढं आणायचा, पिकअप करायचा, उत्साह भरण्याचा त्यांच्यामध्ये काम केलं. हे ठरलं आता की ब्रिटिश सत्ता तर आपल्यावर राज्य करणार आहेच, पण हे राज्य करत असताना जेवढं काही चांगलं असेल त्यांच्याकडून शिकून घेऊया, जे वाईट असेल ते सोडून देऊया. परंतु या देशामध्ये पुढं सुधारणावादी चळवळ एक सुरू झाली असं म्हणता येईल. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेकडे आपली वाटचाल सुरू झाली असं म्हणता येईल. आणि मग या देशामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गव्हर्नर जनरल असतील, त्यांनी जे आपण बघितलं चांगल्या वाईट काही कामं केली, तीच पुढे व्हाईसरॉयच्या पद्धतीने सुरू झालेली आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ज्या वेळेला या उठावाला संबंधी वेगवेगळी मतं आपण देतो, लॉरेन्सनं म्हटलेलं होतं उठाव हा उठावच होता, बंड होतं, शिपायांचं बंड होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणलं हे पहिले महायुद्ध होतं, हा एक प्रेरणा स्रोत होता. त्यांनी पुस्तकसुद्धा लिहिलं 1857चं स्वातंत्र्य युद्ध. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय उठाव असं कोण म्हटलं उठावाला? त्यावेळेचा पंतप्रधान होता इंग्लंडचा डिझरायली, आणि पंडित नेहरू यांनी राष्ट्रीय उठाव म्हटलेला होता. मेहतानी सुद्धा राष्ट्रीय उठाव असं संबोधन त्याला केलेलं होतं. काही जणांनी सभ्यता असभ्यता यांच्यामधला संघर्ष म्हटलं, काही जणांनी ख्रिश्चनाविरुद्ध केलेलं बंड म्हटलं, काही जणांनी हिंदू मुस्लिमांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र असंही नावं ठेवली. तरी पण एकूण ह्या बंडाचा आवाका पाहता, हिंदुस्थानचा संपूर्ण भाग पाहता, क्षेत्रफळ पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उठाव होणं हेच मुळे आश्चर्य होतं. आणि म्हणून लोकांच्या भावना एवढ्या भडकलेल्या होत्या. ईस्ट इंडिया कंपनीनं केलेल्या अत्याचाराला वाट फुटण्यासाठी 1857चं बंड हे आवश्यकच होतं. दुर्दैवानं हे अपयशी झालं का सुदैवानं अपयशी झालं हे इतिहासकार सांगतील. पण माझ्या मते ईस्ट इंडिया कंपनीला या देशातून हाकलून लावण्याचं काम कोणी केलं असेल
या अत्याचारी कंपनीला हाकलून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते 1857च्या बंडानं केलेलं होतं. आणि म्हणून हे बंड यशस्वी किंवा अयशस्वी झाले याचा उहापोह करता येईल, पण या बंडाचे परिणाम मात्र पुढं 1947पर्यंत आपल्याला जे झाले ते दिसून येते. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1857च्या बंडाबद्दल जेवढी काय थेरॉटिकल माहिती आपल्याला कलेक्ट करता आली तेवढी आपण केलेली आहे. एक आपण व्हिडिओ घेऊ वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संबंधित, याच्यामधून काय आणखी राहिली असेल तर आकडेवारी आपण घेऊ शकतो. बंडांच्या तारखा असतील, बंड कुठं कुणी केलं, कुणी नेतृत्व केलं, कुणाला नेपाळला पळून जावं लागलं, कुणाला फाशी दिलं वगैरे, ह्या थोड्याशा ऑब्जेक्टिव्ह घटना आहेत. पण एकंदरीत बंडाचा आवाका, एकंदरीत बंडाबाबतची समज, बंडाबाबतची अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला मिळाली असेल अशा पद्धतीनं आपण हे व्हिडिओ तयार केलेला आहे. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघतोय. ओके.